नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण 40 प्रश्नांची जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे। या टेस्टमधील सर्व प्रश्न खूपच महत्त्वाचे आहेत। टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, हवाई दल दिन हा खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 8 ऑक्टोबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, जनगण मन हे भारताचे राष्ट्रगीत सर्वात प्रथम खालीलपैकी केव्हा गायले होते? जनगण मन हे भारताचे राष्ट्रगीत सर्वात प्रथम खालीलपैकी केव्हा गायले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 27 डिसेंबर सन 1911 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, आनंदमठ ही कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे? आनंदमठ ही कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, नेलॅम्बो न्यूसिफेरा हे खालीलपैकी कोणत्या फुलाचे शास्त्रीय नाव आहे? नेलॅम्बो न्यूसिफेरा हे खालीलपैकी कोणत्या फुलाचे शास्त्रीय नाव आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कमळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, गंगा नदीची सर्वाधिक लांबी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? गंगा नदीची सर्वाधिक लांबी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, शिवसमुद्रम नावाचा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? शिवसमुद्रम हा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवरचा धबधबा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कावेरी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, गंगा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या राज्यामधून होतो? गंगा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या राज्यामधून होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उत्तराखंड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, राधानगरी हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? राधानगरी हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, अंदमान निकोबार बेटे खालीलपैकी कोणत्या समुद्रामध्ये आहेत? अंदमान निकोबार ही बेटे खालीलपैकी कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बंगालचा उपसागर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे राज्य खालीलपैकी कोणतं आहे? भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान संघराज्य प्रदेश खालीलपैकी कोणता असेल? क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान संघराज्य प्रदेश खालीलपैकी कोणता असेल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लक्षद्वीप या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, राष्ट्रीय युवक दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? राष्ट्रीय युवक दिन हा खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 12 जानेवारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 3, भारताचे राष्ट्रध्वज यामधला पांढरा रंग हा खालीलपैकी कशाचं प्रतीक? भारतीय राष्ट्रध्वज यामधला पांढरा रंग हा खालीलपैकी कशाचं प्रतीक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सत्य व शांती या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 4, दिल्ली हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? दिल्ली हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यमुना नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, लोणार हे भारतामधले प्रमुख सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? लोणार हे भारतामधले प्रमुख सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार असे म्हटले जाते? ज्वारीचे कोठार महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सोलापूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, श्री चिंतामणी हे महाराष्ट्रामध्ये अष्टविनायकाचे गणपती मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? श्री चिंतामणी हे महाराष्ट्रामध्ये अष्टविनायकाचे गणपती मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 थेऊर पुणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लोह खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सापडते? महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लोह खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सापडते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 19, आत्मीय सभा या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? आत्मीय सभा या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राजा राममोहन रॉय या ठिकाणी योग्य आन्सर होईल।
प्रश्न क्रमांक 20 सारे जहां से अच्छा या गीताचे कर्ते खालीलपैकी कोण आहेत? सारे जहां से अच्छा या गीताचे कर्ते खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मोहम्मद इक्बाल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 महात्मा गांधी एकदाच राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहिले होते. खालीलपैकी कोणत्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष राहिले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1924 बेळगाव अधिवेशन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 न्यायव्यवस्थेमध्ये काळा आणि गोरा भेद रद्द करण्यासंदर्भामध्ये खालीलपैकी कोणते प्रकरण हे निगडित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 इल्बर्ट बिल प्रकरण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मानवी शरीरामध्ये सापडणारे सर्वाधिक खनिज खालीलपैकी कोणते आहे? मानवी शरीरामध्ये सापडणारे सर्वाधिक खनिज खालीलपैकी कोणते असेल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कॅल्शियम खनिज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 ॲनाफिलस डासाची मादी चावल्याने खालीलपैकी कोणता रोग होतो? ॲनाफिलस डासाची मादी चावल्याने खालीलपैकी कोणता रोग होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 हिवताप या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 कडधान्यामध्ये खालीलपैकी कोणत्या अन्न घटकाचे प्रमाण हे सर्वात जास्त असते? कडधान्यामध्ये खालीलपैकी कोणत्या अन्न घटकाचे प्रमाण सर्वात जास्त असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 प्रथिने या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 गाढवी नदीवरचे इटियाडो हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? गाढवी नदीवरचे इटियाडो हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गोंदिया जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 कोकणामधील नद्यांचा खालीलपैकी कोणता पर्वत हा जलविभाजक पर्वत आहे? कोकणामधील नद्यांचा खालीलपैकी कोणता पर्वत हा जलविभाजक पर्वत आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सह्याद्री पर्वत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 अहिराणी भाषा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या भागामध्ये बोलली जाते? अहिराणी भाषा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या भागामध्ये बोलली जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लांबीची नदी खालीलपैकी कोणती आहे? महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लांबीची नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नर्मदा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कोकणामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची वने ही आढळतात? कोकणामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची वने ही प्रामुख्याने आढळतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 उष्णकटिबंधीय सदाहरित वने या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जायकवाडी प्रकल्प या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 रामटेक हे धार्मिक स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? रामटेक हे धार्मिक स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नागपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 चित्रकूट धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवरचा धबधबा आहे? चित्रकूट हा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवरचा धबधबा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 इंद्रावती नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 सर्वाधिक नागरी लोकसंख्येचे प्रमाण असलेले भारतामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य खालीलपैकी कोणते आहे? भारतामध्ये सर्वाधिक नागरी लोकसंख्येचे प्रमाण असलेले भारतामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे हे पुस्तक आहे. पुस्तकाचे नाव आहे पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच. 28 ऑक्टोबर 2021 पर्यंत झालेल्या महाराष्ट्रामधील सर्व प्रश्नपत्रिका समावेश असलेले अतिशय महत्त्वाचे हे पुस्तक आहे. यामध्ये एकूण 52 प्रश्नपत्रिका समावेश असलेले अतिशय महत्त्वाचे हे पुस्तक आहे. यामध्ये एकूण 5200 पेक्षा जास्त संग्रह असलेले अतिशय महत्त्वाचे पुस्तक. या पुस्तकाचे लेखन आणि संकलन विठ्ठल नागनाथ राऊत सरांनी केलेलं आहे. स्मार्ट स्टडी पब्लिक हे नांदेड यांचे हे पुस्तक आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वत्र हे पुस्तक उपलब्ध आहे. संपर्कासाठी 90 28 96 75 47 यावर तुम्ही बुक करू शकता. प्रश्न क्रमांक 35 सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला संघराज्य प्रदेश खालीलपैकी कोणता असेल? सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला संघराज्य प्रदेश खालीलपैकी कोणता असेल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अंदमान व निकोबार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 भारतामध्ये पहिल्या जनगणनेची सुरुवात सन 1872 मध्ये खालीलपैकी कोणी केली? भारतामध्ये पहिली जनगणना सन 1872 मध्ये खालीलपैकी कोणी केली होती?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड मेयो या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 तापी नदीवरचा उकाई प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तापी नदीवरचा उकाई हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 राष्ट्रपतींचा वटहुकूम काढण्याचा आदेश खालीलपैकी कोणत्या कलमानुसार? राष्ट्रपतीचा वटहुकूम काढण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमानुसार आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कलम 123 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 महाराष्ट्रामधून राज्यसभेवर खालीलपैकी किती खासदार निवडून महाराष्ट्रामधून राज्यसभेवर खालीलपैकी किती खासदार निवडून जातात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 19 खासदार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 केंद्र सूचीमध्ये एकूण विषयांची संख्या खालीलपैकी किती आहे? केंद्र सूचीमध्ये विषयाची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 100 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 पंचायत राज दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? पंचायत राज दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 24 एप्रिल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 मराठी वृत्तपत्रजनक असे खालीलपैकी कोणास म्हटले? मराठी वृत्तपत्रजनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बाळशास्त्री जांभेकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 भाषिक तत्वावर स्थापन झालेले भारतामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 ऑनलाईन मतदान राबवणारे देशामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणते होते? ऑनलाईन मतदान राबवणारे देशामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणते राज्य होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 माणसाच्या शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते? माणसाच्या शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते? सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही MPSC तयारी करत असाल तर अनअकॅडमीवर अतिशय महत्त्वपूर्ण बॅच लॉन्च झालेले आहेत. सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. सर्वांनी प्ले स्टोरवर जाऊन अनअकॅडमी हे ॲप डाउनलोड करायचं आहे. अतिशय महत्त्वपूर्ण लेक्चर्स तुम्हाला बघावयास मिळतील. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही कॉम्बॅक्ट टेक राज्यसभेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठिकाणी प्रिलिम टेस्ट सिरीज आहे. सर्वांनी यामध्ये एनरोल करायचं आहे. महाराष्ट्र PCS कॉम्बॅक्ट राज्यसेवा प्रिलिम फ्री टेस्ट सर्वांसाठी या ठिकाणी फ्री टेस्ट आहे. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी यामध्ये जॉईन करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी या ठिकाणी बघू शकता तुम्ही PSI STI ASO या ठिकाणी स्कॉलरशिप टेस्ट सिरीज आहे किंवा हे 21 नोव्हेंबरला आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा यांसाठी 19 नोव्हेंबरला आहे आणि विजयपथ संयुक्त पूर्व परीक्षा यांसाठी 21 नोव्हेंबरला या ठिकाणी सर्वांसाठी फ्री टेस्ट आहे. सर्वांनी यामध्ये जॉईन करायचं आहे. आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी यामध्ये जॉईन करायचं आहे. तर आपल्याकडे कोणकोणत्या बॅच असतील अवेलेबल? तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही रणांगण अतिशय महत्त्वपूर्ण रणांगण कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटिग्रेटेड प्री आणि मेन्स राज्यसभेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच या ठिकाणी उपलब्ध आहे. सर्वांनी यामध्ये एनरोल करायचं आहे. RVD लाईव्ह हा आपला कोड टाकून तुम्ही यामध्ये एनरोल करू शकता. तुम्हाला 10% ऑफ प्रत्येक कोर्सवर मिळत जाईल. ही बॅच 17 नोव्हेंबर पासून स्टार्ट आहे. अतिशय महत्त्वपूर्ण बॅच असेल. तर या ठिकाणी कोणती बॅच आहे? ध्येय कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर राज्यसेवा राज्यसभेसाठी प्रिलिमसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच 24 नोव्हेंबर पासून स्टार्ट आहे. सर्वांनी यामध्ये जॉईन करायचं आहे. आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी यामध्ये जॉईन करायचा आहे. सर्वांना 10% ऑफ कोणताही कोर्स असो RVD लाईव्ह आपला कोड यूज करायचा. सर्वांना 10% ऑफ मिळत जाईल. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता राज्यसेवा परीक्षा असो PSI असो STI असो ASO असो डिपार्टमेंटल PSI असो कोणत्याही परीक्षेसाठी सर्वांसाठी एकच कोणतीही परीक्षा असतो सर्वांसाठी एकच सबस्क्रिप्शन. सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. आपला RVD लाईव्ह हा कोड यूज करायचा आहे. सर्वांना 10% ऑफ मिळत जाईल.